सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। ऐन मध्यान्हीच्या समयी रामदासी बुवांचे कीर्तन रंगत आले होते। सर्वांची लगबग वाढली होती आणि घटिका भरली। जय जय रघुवीर समर्थाची आरोळी आसमंतात उसळली। गुलाल उधळला गेला। ढोल ताशा सनईचा एकच स्वर निनादला। राम जन्म लाग सके राम जन्मला। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या संस्थान आचरे गावच्या राम जन्मोत्सवातील हा अच्युतम क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी रामेश्वर मंदिर परिसर भाविकांनी भरून गेला होता। माझी रयत कशी आहे काय आहे हे सगळं बघण्याचं काम मानकऱ्यांबरोबर देव रयतेचा पण विचार करतो। आणि हे पूर्वी, कारण रामदास स्वामी हे नंतर आहे, पण श्री रामाचा जन्म त्यांच्या काही शतका अगोदरचा आहे। तेव्हा हा जो पॉईंट आहे हा श्री रामाने घातलेला आहे, ते रामाने केलेला आहे। आणि त्यामुळे आमचा देवही श्री रामेश्वर हा रामाचंच याच्यात आपण संज्ञा मांडतो। आणि त्यांनी पण हे माझी रयत रुंबाळ कशी आहे आणि बाकीचे कसे आहेत, त्यामुळे ह्याला एक ऐतिहासिक असणे स्वरूप आहे। आणि ह्याला इनामत इनाम हा 1660चा इनाम असून तो मंदिराची जी स्थापना आहे ती 1660ची आहे। आणि त्यामुळे ज्या काही शिलालेखावरून कळतं, तर त्यामुळे एवढा पुरातन हे जे 350-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्याची जी काय परंपरा आहे आणि त्याची जे काय षोडोपचार आहेत ते सगळे यथायोग्य असलेले जे मानकरी आहेत त्यांचे जे पूर्वीचे वंशज आहेत त्या वंशजांनी आपापल्या परीने ते करत आले। आणि त्यानंतर ज्या जसं वृद्धी होत गेली आणि जसं काही गोष्टीचं सुधारणा होत गेल्या त्याप्रमाणे ह्या आपल्या उत्सवात पण सुधारणा झाल्या असतील तरी ज्या मूळ गोष्टी आहेत त्या कुठेही बदललेल्या नाही। एक पालखी देवाची आपल्यागिरा देवाबरोबर असलेला मशालीचं उजेड आणि ज्या मूर्त्या आहेत आणि जे काही गृहपदं घेतली जातात आणि पालखीच्या मंदिराभोवती या पूर्वीपासून त्या रूढी परंपरांना कोणीही छेद देऊ शकत नाही आणि करूच शकत नाही। त्यामुळे ह्याला एक प्रकारचं एक ऐतिहासिक स्वरूप आहे। आणि त्याबरोबर असलेले जे ग्रामस्थ आहेत त्यांची देवाबरोबरबद्दलची एक आदरयुक्त भीती आहे। म्हणून प्रत्येकजण आपापल्या वेळी आपापल्या कामावर रुजू होतो। फक्त मिराशी हा इकडे यजमान आहे आणि तो यजमान फक्त खुणेवर सांगत असतो। इकडे जोरात कोणालाही एकमेकांवर बोलण्याची कधीच गरज येत नाही। एवढं धनात्मक जे वातावरण असलेलं हे गाव, हे आदर्शवान गाव श्रीदेव रामेश्वर पाठीशी असल्यामुळे ते होऊ शकतं। परजाती जाती धर्माच्या सगळ्या लोकांचा देव मान काढतो। त्यामुळे इकडे सगळे लोक सगळ्या जातीतली लोक एकमेकाच्या गळ्यात गळा घालून बंधुभावाने काम करताना दिसतात। परधर्मी लोक देवाला नवसही करतात। आणि त्यामुळे जे काय आहे हे जे वातावरण आहे गावातलं हे व्यवस्थित एक पवित्र आणि एक सुदृढ आणि चांगल्या भावनाने एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणात सगळे उत्सव आपण साजरे करत आलो। आणि त्या प्रत्येक उत्सवात देवाने स्वतःच पाठीशी राहून प्रत्येकाच्या आपल्या बुद्धीत त्यांना जे काही दृष्टांत देऊन काम करून घेतले त्यात तोड नाही। म्हणून हे आचरेसारख्या ग्रामात आमचा जन्म होईल
हे आम्ही फार पुण्याचं मानतो आणि त्या असंच आम्हाला देवाने चांगली बुद्धी देव आणि आमच्याकडनं देवाने येतोची सेवा करून देव हेच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझं नाव प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी. मी यात्रा देवस्थान कमिटीचा अध्यक्ष असून इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आत्रे ही एक कंप्लीट देवाचा कारभार बघणारी ट्रस्ट आहे आणि आम्ही तिकडे कारभारी म्हणून काम करत आलो आहोत. आज रामनवमीला श्री रामजन्म तर आपण मानतो आहे, त्याबरोबर रामदास स्वामी यांचा पण जन्मदिवस आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि रामदास स्वामींनी जो रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणताही धर्म जात पंथ किंवा कोणत्या कुळातल्या ते काही न बघता ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांना जवळ करून जी सेना उभी केली आणि जी त्यांनी इतरांच्या मुघलांचे जे नाकात दुऱ्या घातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त रयतेचं राज्य प्रस्थापित करून त्याचमुळे झालं आणि त्यामुळे ते स्वतःही तेवढे निपुण होते आणि त्यामुळे असा जो रामदास स्वामींचा जन्मदिवस आहे तो रामदास स्वामींनी हा जो मंत्र आहे रयतेचा राज्य. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.